गोवा एक परिपूर्ण असं टुरिस्ट डेस्टिनेशन. आम्ही तर दरवर्षी गोव्याला जातो. पण यावेळी या टूरमधली खास बात म्हणजे आम्ही चक्क बसनी प्रवास केलेला होता. म्हणजे दरवर्षी आपण गाडीनं दरवेळेला जातच असतो, पण यावेळी आम्ही चक्क परिहार्य कारणामुळे बसनी प्रवास केला. वाटेत राधानगरी धरण, दाजीपूर, राधानगरीचं बॅकवॉटर असं सगळं बघत, छोटी मोठी गावं बघत आणि कुडाळला तर ना असा मस्त पाऊस आला. स्टँडवर गाडी थांबली होती, इतकं छान वातावरण वाटत होतं. आणि असं करत करत संध्याकाळी आम्ही पणजीमला हॉटेलवर पोचलो. दुसऱ्या दिवशी आम्हाला खरं तर आरामच करायचा होता, म्हणून आम्ही कुठलीही गाडी न ठरवता त्या दिवशी असेच फिरायला म्हणून बाहेर पडलो. रविवार होता, त्यामुळं रस्त्यावर अजिबात गर्दी नव्हती. आणि आम्ही असे जात असताना समोरून एक बस आली आणि आम्ही चक्क त्या बसमध्ये चढलो. खूप मजा वाटली आणि आम्ही त्या दिवशी ठरवलं की आपण बसनेच आज फिरायचं. मस्त AC बस, मोठ्या मोठ्या खिडक्या आणि गर्दी नसल्यामुळे त्या दिवशी बसायला जागा मिळत होती. त्या बसमध्ये बसून आम्ही गेलो आवर लेडी चर्चला. म्हणजे गोव्यामध्ये गेलं की काही ठराविक ठिकाणं आम्ही हमखास बघतो, त्यातलं हे एक ठिकाण. नंतर दुपारी विश्रांती घेऊन आम्ही गेलो परशुराम स्टॅच्यू बघायला. हा स्टॅच्यू महावीर गार्डन कंपाल याला लागूनच आहे. इथे हा योग सेतू बांधलेला आहे आणि या सेतूमध्ये मांडवीच्या 2 विरुद्ध दिशेला योग करतानाचे पुतळे उभे केलेले आहेत. याला योग पुरुष आणि पूर्ण योगी अशी नावं दिलेली आहेत. इथून पुढे मात्र बरंच अंतर पुढे चालावं लागतं. म्हणजे मला असं वाटलं की हा स्टॅच्यू इकडे आहे की नाही. पण मग सुरू होते योगभूमी. योगाच्या वेगवेगळ्या आसनांची ओळख करून देणाऱ्या प्रतिकृती वाटेत बघायला मिळतात. धनुरासन, भुजंगासन, अर्धमत्स्येंद्रासन, गोमुखासन, पद्ममत्स्यासन, कंधारासन, उग्रासन, हलासन, शीर्षासन, गोलासन, एकपद राजपोतासन. अजून मी चालतच होते आणि ओहो, आता उजव्या बाजूला दिसला की परशुरामांचा पुतळा दिसला एकदाचा. भगवान परशुरामांना विष्णूंचा 6वा अवतार मानलं जातं आणि ते गोमंत भूमीचे जनक आहेत असंही मानलं जातं. म्हणून त्यांचा पुतळा मांडवी नदीच्या किनाऱ्यावरती उभा करण्यात आलेला आहे. एका हातात कुऱ्हाड आणि दुसऱ्या हातात धनुष्यबाण असा हा पुतळा आहे. इथला हा परिसर अतिशय रम्य आहे, पूर्ण झाडीनं वेढलेला आहे आणि आपण एखाद्या गुरुकुलात आलोय असाच भास होतो. इथे सिंहद्वार, योग सेतू, योग स्तंभ, योग दालन, योग मंडप, योग पथ, प्राणायाम क्षेत्र, आस्थान योग क्षेत्र या सगळ्याचा समावेश आहे. त्यामुळे मी म्हटलं तसं हे एक गुरुकुल आहे असंच वाटतं. पुतळ्याचं थोडं रंगकाम सुरू होतं. जसा जसा सूर्य अस्ताला निघाला तसं तसं समोरचं दृश्य बदलत गेलं आणि एक अप्रतिम असं दृश्य समोर आलं. वाह, मस्त! सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर परशुरामांचा पुतळा अतिशय सुंदर दिसत होता. त्यामुळे गोव्यात आल्यावरती मस्ट सी असं हे ठिकाण आहे. त्यानंतर परत आम्ही बसने आमच्या हॉटेलवर गेलो. अगदी हॉटेलच्या समोरच बीच होता, तिथं आम्ही गेलो. तिथे सूर्यास्त पाहिला आणि आम्ही हॉटेलवर परत आलो. दुसऱ्या दिवशी मात्र आम्ही गाडी केली आणि आम्ही गेलो साऊथ गोव्याला. दरवर्षी गोव्याला आल्यानंतर काही ठिकाणं आम्ही हमखास बघतो. त्यातलंच हे ठिकाण बॅसिलिका ऑफ बॉम जीसस चर्च. इथेही रंगकाम सुरू होतं, पण आतमध्ये जाता येत होतं. आणि हे त्याच्या समोरचं चर्च ऑफ
सेंट फ्रान्सिस ऑफ एसिसी. मागच्या वेळेस हे पूर्ण आतमध्ये जाऊन आम्ही बघितलेलं होतं, त्यामुळे ह्या वेळेला जास्त वेळ न घालवता आम्ही पुढे निघालो. यावेळी लोकल ड्रायव्हर असल्यामुळे आम्हाला काही खास मंदिरं बघायला मिळाली आणि त्यातलंच हे बालाजी मंदिर. या मंदिराचे मुख्य देवता श्री बालाजी आणि श्री पद्मावती आहेत. शिवाय महागणपतीचंही मंदिर आहे. पण कुठल्याही देवी देवतांचे फोटोज मात्र काढता येत नाहीत. बाहेरून मंदिर अतिशय म्हणजे अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेलं असं हे मंदिर, अतिशय रम्य आणि शांत. पोंडा इथं वसलेलं हे मंदिर, पणजीपासून हे मंदिर 30 किलोमीटरवर आहे, तर मडगावपासून 17 किलोमीटरवर आहे. हे मंदिर जगद्गुरू शंकराचार्यांच्या आशीर्वादाने स्थापन झालेलं आहे. हा इथे सभा मंडप आहे. मला तर इथून हलावंसंच वाटत नव्हतं, इतका निसर्गरम्य असा परिसर आहे आणि अतिशय सुंदर असं मंदिर. तिथून पुढे आम्ही गेलो मंगेशीला. मंगेशी बालाजी मंदिरापासून जवळच आहे. या मंदिराचे मुख्य आराध्य श्री मंगेश आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मंगेशकर कुटुंबाचं हे कुलदैवत आहे. भगवान मंगेश हे भगवान शिव यांचा अवतार मानले जाते. गोव्यातलं हे एक प्रमुख मंदिर आहे. मधोमध एक भव्य दीपस्तंभ आहे. आम्ही या मंदिरातही दरवर्षी आवर्जून येतो. मंगेशीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो म्हाळसा टेम्पलला. हे सुद्धा टेम्पल आम्हाला ड्रायव्हरमुळे बघायला मिळालं. म्हाळसा टेम्पल हे मंदिर मंगेशीच्या देवळापासून खूप जवळ आहे. म्हार्दोळ गोवा इथं हे मंदिर आहे. या देवीचं नाव श्री महालसा नारायणी असं आहे. श्री महालसा नारायणी हे विष्णूचे मोहिनी रूप असून समुद्र मंथनाच्या वेळी घेतलेला हा अवतार आहे. देवीच्या डाव्या हातात अमृत कलश असून उजव्या हातात खड्ग आणि त्रिशूळ आहे. ही महालसा देवी ही राहू मर्दिनी असून तिने डाव्या हातात धरलेल्या राहूच्या शिराचे रक्तप्राशन करीत असलेला लांडगा दिसत आहे. हीच ती श्री महालसा नारायणी. ही देवी नर आणि नारी या दोघांचेही अलंकार परिधान करते. ही देवी यज्ञोपवीत धारण करते. असं म्हणतात की ही देवी विविध रूपाने आपल्या भक्तांना नित्य दर्शन देत आहे. सकाळी कुमारिका, दुपारी तरुणी, तर रात्री वृद्धा स्वरूपात तिची अनुभूती असते. हे नवग्रह मंदिर. हे मंदिर प्रशस्त आणि अतिशय सुंदर असं आहे. या मंदिरामध्ये लक्ष्मीनारायण, ग्रामपुरुष शांतेरी, दादशंकर, भगवती आणि काळभैरव या इतर देवतांचीही पूजा केली जाते. येथील मंडपाच्या छतावर अनोखं असं कलात्मक लाकडी कोरीवकाम केलेलं आहे. ही देवी बघून खरोखर मन भरून आलं. त्यानंतरचं मंदिर होतं श्री नागेश महारुद्र मंदिर. या मंदिराचे स्थान शिवाला समर्पित आहे. पोंड्यापासून 4 किलोमीटरवर बांदोरा गावात हे मंदिर आहे. या मंदिराचे प्रमुख देवता श्री नागेश महारुद्र आहेत. हे नागेश मंदिर हे भगवान शंकराचे स्वयंभू मंदिर मानले जाते. इथे इतर देवता लक्ष्मी, नारायण आणि गणपती आहेत. या मंदिराच्या समोर एक कुंड आहे.
प्रत्यक्षात जरी फोटो घेता येत नसले तरी टी व्हीवरून फोटो घेता येत होते, त्यामुळे अगदी व्यवस्थित देवाचं दर्शन होत होतं. त्यानंतरचं मंदिर होतं शांतादुर्गा. हे सुद्धा गोव्यातलं प्रमुख मंदिर आहे. या मंदिरात सुद्धा आम्ही दरवर्षी हमखास येतो. हे मंदिर सुद्धा साऊथ गोव्यामध्ये आहे. ते पणजीपासून 30 किलोमीटरवर आहे. दोन्ही मंदिरं जवळजवळ आहेत. हे मंदिर पार्वतीचे दुसरे रूप श्री शांतादुर्गाला समर्पित आहे. मंदिरात भगवान शिव, शंकर आणि विष्णू यांच्याही मूर्ती आहेत. श्री शांतादुर्गा मंदिर हे गौड सारस्वत ब्राह्मण आणि देवजना ब्राह्मण समाजाचे मंदिर आहे. शांतादुर्गा हे मंदिर गोव्यातले सर्वात मोठे आणि महत्त्वाचे मंदिर आहे. भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्यातील युद्ध शांत करण्यासाठी माता पार्वतीने घेतलेला हा अवतार श्री शांतादुर्गा या नावाने जगभर प्रसिद्ध झाला. मुख्य मंदिराच्या डाव्या बाजूला नारायणाचे मंदिर आहे. गणपतीची सुद्धा मूर्ती आहे. मंदिरात दीपस्तंभ आहे. सणासुदीला या दीपस्तंभावर दिवे लावले जातात. दुपारची वेळ होती, त्यामुळे जवळजवळ प्रत्येक मंदिरात आम्हाला आरती मिळाली. दुपारी आरतीच्या वेळेला बाहेरच्या बाजूनं सूर्यकिरण देवीच्या मूर्तीवर पाडले जातात आणि त्यामुळे ती आणखीनच मूर्ती उजळून निघते. शांतादुर्गाची मूर्ती पाहताना तर अक्षरशः डोळ्यातून पाणी येत होतं. ही सगळी सुंदर मंदिरं बघून मन अगदी भारावून गेलेलं होतं. त्यानंतर लंचसाठी म्हणून आम्ही मडगावच्या जवळ असणारं मार्टिन्स कॉर्नर या हॉटेलमध्ये गेलो. ते अतिशय प्रसिद्ध आहे. म्हणजे गोव्याला येणारा प्रत्येकजण त्या हॉटेलमध्ये जातो असं आम्ही ऐकलं. मी मात्र तिथे फ्रेंच फ्राईज आणि ज्यूसवर काम भागवलं. नंतर आम्ही आमच्या हॉटेलवर परतलो. दुसऱ्या दिवशी आमचा परत पणजी ते कोल्हापूर बसचा भारी प्रवास. यावेळची टूर मात्र बसच्या प्रवासामुळं एकदम हटके झाली. वाटेतली छोटी मोठी गावं बघत कसा वेळ गेला कळलंच नाही. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि गोव्याला गेल्यावर ही मंदिरं आवर्जून पहा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नमस्कार.